स्ट्राइकला असेल बंटी, नॉन स्ट्राइकला आपण पाहणार आहोत सतीश. स्ट्राइकला सतीश, नॉन स्ट्राइकला बंटी यांच्या स्वरूपात सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे ते आदित्य. आदित्य याचा पहिला चेंडू सामोरे फलंदाज सतीश. सतीश बघायचा काय करतोय. पंचांच्या डाव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पंचाकडून ग्रीन सिग्नल दिलं जाते. हलकासा तिरकसा प्रणव घेतलाय. पहिला चेंडू फुलटच लाईनचा चेंडू. चेंडू धाडलाय कव्हरच्या दिशेने. सीमा रेषा पार. धावा येतात 4. संधी मिळते डिझेला. मी विनंती असेल रानवडी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, आपलं जर जेवण झालं असेल, भोजन झालं असेल तर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आदित्य याचा पुढे पुन्हा एकदा चेंडू आबाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. तत्पूर्वी चेंडू जातोय. 1-1 सीमारेषा पार. धावा येतात 4. संधी मिळते डिझेल. आता पाहायला गेलं तर बंटी ऑन फायर आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. आता मात्र गोलंदाजीवरती सज्ज झालाय तो म्हणजे गोलंदाज आदित्य. आदित्य याचा पुढील चेंडू. दरम्यान सुरेखरित्या टोळून काढलेला चेंडू आहे. या ठिकाणी एक धाव आली आहे. अर्थात एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा पाहतोय. 9 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, जेवण आहे, भोजन सर्व खेळाडूंनी करायचं आहे. आपला संघ हरला असेल, जिंकला असेल तरी आपण या स्पर्धेचा भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. पंच काय करतात. पंच 2 हात दंडित करतात. 2 हात समांतर. धाव येते अवांतर. अवांतर धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज आदित्य. आदित्य तू सतीश याचा मारा. सुरेखरित्या टोलून काढलेला चेंडू आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आला. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आल्यात 12 धावा. पहिलं शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक आहेत. आता 2 चेंडू शिल्लक असावे. हवेचा वेग वाढलाय. त्या पद्धतीने गोलंदाज सुद्धा त्याच वेगाने धावत सुटतोय. बघायचं आहे कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल. मात्र कार्पेटच्या साने खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गफलत निर्माण झाली आहे परंतु नाहीये. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं शतक प्रगतीपथावर आहे. नक्कीच सुरेख टाकले चेंडू. चेंडू काही काळ हवेमध्ये आहे. झेल सुटला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. संधी प्राप्त होते डिझेल. कमान डिझेल. धन्यवाद. विनंती असेल समोरच्या साईडला जे कट्ट्यावरती जे मुलं बसले त्यांना विनंती आहे त्या कट्ट्यावरती कोणी बसू नये. नक्कीच धन्यवाद.
नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आकाशाचा पहिल्या शतकातले काहीसे चेंडू दुसऱ्या शतकात पदार्पण होतंय. आकाशाचं पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन आल्या. पहिल्या चेंडूवरती फायर करण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धाबा पळून काढल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो सतीश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. सतीश की बंटी बंटी आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. विनंती असेल आपल्या समोरच्या साईडला पॅव्हिलियनच्या समोर एक कट्टा आहे. त्या कट्ट्यावरती कृपया कोणी बसू नये. सुरेख टाकल्या चेंडू आहे. आता मात्र चेंडू येतोय पॅव्हिलियनला सलामी देण्यासाठी. येतोय षटकार. सीमारेषा पार आल्यानंतर येतोय षटकार. संधी मिळते डीजेला. आपण संघाची धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धापळकावरती येताना पाहतोय. कधी कधी नक्कीच धन्यवाद. पुन्हा एकदा आकाश सुरेख पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल सुटला जातोय. या ठिकाणी बंटी याला जीवदान मिळतंय. बघायचं बंटी आपल्या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलतोय. जखमी वाघ मैदानामध्ये आहे. जखमीची वेदना खांद्यावरती घेत कशा पद्धतीने संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय बघायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका काही बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाहीये. चेंडू 22 स्वरूपात चौकार जातोय. 4 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. बॅटनी नाहीये तरी बोनस स्वरूपात 4 धावा आल्यात. संघ धावसंख्या धापळकावरती लागते 32 धावा. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना 32 धावा धापळकावरती लागल्यात. बघा तो लक्ष आठवणी नाही करा कारण नंतर मग राहिला की स्टेजच्या खाली प्रॅक्टिस करताना हरवला की नाही शोधायला जाणार आहेत नवीन. तर पुन्हा आकाशाचा पुढील चेंडू सामना करतोय. बंटी ऑन फायर. एका जीवदानाच्या साह्यानं मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. सुरेख इथं टाकलेला चेंडू तितका सुरेख टोळून काढलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केला जाईल. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धापळकावरती धावा आपण पाहतोय. 34 धावा धापळकावरती येताना आपण पाहिल्यात. नक्कीच या ठिकाणी विठ्ठलवाडीचे प्रमुख खात्यात असणारे प्रमुख मेजर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा मी शब्द सोमणारे मित्रांनो स्वागत करतो. मी करण उतेकर याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. मित्रांनो वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. पाण्याची बॉटल नक्की सन्मान केला जातोय. मित्रांनो व्यासपीठावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 ओव्हर झाली ना. 38 धावा आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जमवल्यात आणि बघायचं अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो बघायला गेलं तर धावसंख्या मोठी उभारण्याचा प्रयत्न केलाय. आता इथून पुढे कापडे संघाच्या गोलंदाजांना धावा रोखण्याचं काम करावं लागेल. सुनील तामणकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा वट्टीवरतलं पहिलं संघातर्फे शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय.
रुपेश या ठिकाणी सुनील तामणकर सर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. सुरेखरित्या हाताळलेला चेंडू, परंतु या ठिकाणी स्क्वेअर चेंडू. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येत भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती जर आपण पाहिली 39 धावा धावपळकावरती येतात. पहिला चेंडू स्क्वेअर. रुपेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय. सलामीवीर सतीश पण टाकलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं आणि चेंडू सीमारेषेचा वेग घेतोय, जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4 धावेने संधी दिव्या डिझेल कमान. तीन चेंडूवरती 3 षटकार मारले जातील. त्यांना कॅश प्राइज असणार आहे 1001 रुपयाचं. अर्थात सुनील तामणकर सर यांच्याकडून कॅश प्राइज असलेल्या या स्पर्धेमध्ये बघायचं आहे कोण जिंकेल, हे पारितोषिक कोणाच्या खात्यावरती जाईल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सूर्यगीता टाकलेला चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये मारलाय. या ठिकाणी गफलत निर्माण झाले. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये थोडा जजमेंट चुकली, परंतु याचा फायदा जीवदान मिळाले. आणि जर बघायला गेलं तर सतीश याला जीवदान मिळाले. मित्रांनो, जीवदानाचा फायदा उचलतं काय बघायचं आहे. 2 धावा आल्या तर अर्थात जर आपण पाहिले तर धावपळकावरती धावा लागल्या तर 45 धावा. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केलाय. चेंडूला वेध घेतलाय सीमारेषेचा, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण होते. 10 दिली पाहिजे. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. तिसरी ही धाव घेण्याच्या नादात माघारी यावं लागेल. या ठिकाणी मित्रांनो आत्महत्या स्वतःचा बळी दिलाय. कारण जर बघायला गेलं तर कोणत्याही धावेची अपेक्षा नव्हती. 2 धावा आल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला. या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होतंय. संधी मिळते डीजेला. कमांड डीजे. जातोय शंकुल बघायचंय कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. शेवटचं शतक आहे. शेवटच्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक आहेत. जर बघायला गेलं तर अजून 3 चेंडूंचा खेळ निशेष असेल. धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहतोय 47 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय रुपेश. सुरेखरित्या टाकलेला चेंडू, परंतु या ठिकाणी स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती धावा येतात 48 धावा. मित्रांनो, या ठिकाणी कॅश प्राइज ऑन झालेलं 3 चेंडूवरती 3 षटकार. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते सन्माननीय सुनील तामणकर सर यांच्या विद्यमानातून एक कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर 48 धावा धावपळकावरती लागल्यात. शेवटचं शतक आहे. शेवटच्या शतकातले काही चेंडू शिल्लक असतील. रिव्ह्यू नाहीये. वाईट अंपायर वाईटचा कॉल आहे. ओके, नक्कीच पंच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. पंचांचा निर्णय घ्या. रिव्ह्यू नाही सर. पंचांनी घेतला. पंचांनी नाही घेतला. पंचांनी केलेला, अंपायरनी केलेला. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा. पुन्हा एकदा रुपेश याचा पुढील चेंडू. सूर्यगीता टाकल्या चेंडू उडवून दिलाय. शंकुल ऑन फायर. हवेमध्ये चेंडू मारला. या ठिकाणी गडी क्रमांक 2चं पतन होत आहे. शंकुल बॅक टू द पॅव्हिलियन झाला. संधी पुन्हा एकदा देव्या डिझेल कमाल.
आता नाही पेंडिंग कोणाचं नाही पेंडिंग नक्कीच या ठिकाणी पुन्हा शिकता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. शंकुलची जागण्यासाठी मैदानामध्ये आलाय किशोर. काहीसा चेंडू शिल्लक असताना आपण बघायचं आहे. सूर्यकृत्य टाकलेला वेळ या ठिकाणी मॅच टाइम नाही निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मित्रांनो. सूर्यकृत्य टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये मारला. चेंडू गेला सीमा रेषा पार. येतोय षटकार. सुरेख फलंदाजी नजरनं आपल्याला पाहायला मिळाला. शतक देखील संपलंय. 3 षटकांचा खेळ संपत्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. 54 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. 55 धावांचे लक्ष असणार आहे. मित्रांनो आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीमध्ये आपण स्वमधुर डीजेचं संगीत ऐकूया. क्षेत्र गायमुख किनेश्वर विरुद्ध राजा क्रिकेट क्लब किनेश्वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन बॉल श्री क्षेत्र गायमुख किनेश्वर विरुद्ध राजा क्रिकेट क्लब किनेश्वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असेल. सांगितलं मी अलाउन्स केले. 3 ओव्हर झाले की तुम्ही टचला बोलवा. सेमीफायनल दोनच नाही वेळ भेटणार नाही ना. आता किती मॅच राहिल्यात? 5 राहिले. ऑल सगळ्या 5 राहिल्यात. 5 नाही 5 या 2 त्या 3 त्या 4 6 राहिल्या. 6 राहिल्या या 2 त्याच्यानंतर 1 3 या परत त्या 2 राहतील. या 2 3 2 5 आणि 1 5 6. 8 उडायला कोणाला घेतो हे बस ना जरा ये गजनी 5 चालवच पण करा. नक्कीच मित्रांनो यानंतर होणारा सामना आहे श्री क्षेत्र गायमुख किनेश्वर विरुद्ध राजा क्रिकेट क्लब किनेश्वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सुनील तामणकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. थोडं मित्रांनो सांबारगणी संघाला विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप मध्ये क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे मित्रांनो. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 55 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. कापडे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. रोहित आणि रोशन यांच्या स्वरूपात. अच्छा नक्कीच या ठिकाणी आम्हाला नक्कीच बातमी कळते की रोहन आणि रोहित दोन्ही सख्खे बंधू आता मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय. बघायचं या बंधू राजांची जोडी खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने या टेनिस क्रिकेटवर वर्चस्व गाजवताना आपण पाहणार आहोत. आणि 300 पण केलेली तर 6. कृपया जेवणाचं कोण शिल्लक असेल तर कृपया जेवण घ्यायचं विनंती असेल खेळाडूंना. नक्कीच या ठिकाणी सचिनजी जाधव सर यांचं आगमन झाले. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करतोय. गोलंदाजी मार्ग वरती आलाय पहिलं शतक घेऊन आदित्य. तसे फलंदाजी स्ट्राईकला असेल.
रोहन, नॉन स्ट्राईकला रोहित. रोहन रोहितची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. बघायचं कशा पद्धतीने ही जोडी संघाला विजय मिळवून देते. बघायचं लेफ्ट हँड बॅटर रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये आपण पाहतोय. दरम्यान वैतवड्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज झालाय आदित्य. विनंती असेल चांभारगणी संघाला मी विनंती करतोय की थोडं आपण क्षेत्ररक्षण थोडं स्पीडअप करून घ्या मित्रांनो. स्पीडअप करायचं मित्रांनो. सामन्याला लगेच सुरुवात करा. आपण जर पाहायला गेलं तर अजून या मैदानावरती अजून आपल्याला 5 ते 6 सामने खेळवायचे. जर बघायला गेलं तर आपल्याला फायनल सुद्धा आजच्या दिवशी खेळायची आहे. या स्पर्धेमध्ये नाव कोण करणार? आदित्य. त्याचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू पॅडवर धरणारा चेंडू होता. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4. संधी मिळते डीजेला. या ठिकाणी प्रशांत कणकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आदित्य याचा पुढील चेंडू. मात्र बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. या ठिकाणी पंचाकडे अपील करतात. पंच विकेट घोषित करतात. गडी क्रमांक 1 सपातर होत आहे. या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. ते अर्थात आपण पाहतोय रोहन माघारी परतला. एक मोठा फलंदाज मोठा मासा जाळामध्ये फसतोय. या ठिकाणी संधी देऊया डीजेला. दिशेने पुन्हा एकदा जाऊया. एक विकेट मैदानामध्ये गेलाय. फलंदाज मित्र फलंदाजचं नाव सांगायचं आहे रुपेश. आदित्य याचा रुपेश सुरेख आदित्य गोलंदाजी करतोय. परंतु आता मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतायत. धावे ते अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडतोय. संघाची धावसंख्या जर धापळकावर जर आपण पाहतोय 5 धावा धापळकावरती येताना पाहतोय. सुरेख टाकलेलं चेंडू आहे. या ठिकाणी 1 धाव ठिकाणी येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. साहेब या बसा तुला पाहिजे. थँक्यू दादा. नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आदित्य तू सलामीवीर रोहित. सलामीला आलेला रोहन माघारी परतलाय. थोडी निराशादायक कामगिरी. संघाची धावसंख्याचा दापळकावर जर पाहिली आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू कोथून काढलेला चेंडू. 1 धाव आले. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघ धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावपळकावरती धावा आल्यात 7 धावा. या ठिकाणी नवराजी साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नवनाथजी यांचा सन्मान केला जातोय. आदित्य याचा सुरेख चेंडू पटवून दिलाय. सीमारेषेचा वेग घेतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. संधी मिळते डीजेला. कम ऑन डीजे.
सुरेखरित्या टाकल्या चेंडू रुपेश अचूक टप्प्याची अचूक फलंदाजी करताना आपण पाहतोय तितकी ताकदीची गोलंदाजी सुद्धा आदित्य करतोय. शतक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपत झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. करण सरनेम काय करण सन्माननीय या ठिकाणी करण पवार यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मायेची उदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक असणारा गुलदस्त्या देऊन स्वागत केलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपत झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. 12 धावा. दुसरं शतक घेऊन आलाय. वैटीवरलं पहिलं संघातर्फे दुसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. प्रशांत कंक. तसेच प्रशांत कंक यांचा देखील शुभ सन्मान होईल. रोहित ना रोहित याचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय. बघायचंय कशा पद्धतीने सामना करतोय फलंदाज रुपेश. गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. फलंदाजीमध्ये दाखवतोय काय बघायचंय. परंतु रोहित काय करतोय. स्ट्राईकला रुपेश, नॉन स्ट्राईकला रोहित. सुरेख यॉर्कर लाईनचा चेंडू आहे. या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावताना आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय रोहित. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. जर बघायला गेलं तर भावेश कदम पायटा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. दरम्यान सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. रिबिन लावायला पाहिजे. आता एकच काढले. रुपेश नक्कीच कृपया खेळाडू अक्षातून कोणी बोलू नये. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल मित्रांनो. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सुरेख क्षेत्ररक्षण होते खरोखर. नक्कीच या गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. गफलत निर्माण झाली काहीतरी. परंतु या ठिकाणी एकच धाव आली. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख तिथं टाकला चेंडू हवाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. या ठिकाणी जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार संधी देव्या डिझेला. कमॉन डीज. धन्यवाद डीजे. जर आपण पाहिलं तर अजूनही ही दुसरं शतक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागली आहे. अजूनही 35 धावांची गरज आहे. मात्र या ठिकाणी स्क्वेअर चेंडू हाताळला जातोय. एक अतिरिक्त धावे संघाच्या धावसंख्येमध्ये परिणाम पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 21 धावा. जिंकण्यासाठी अजून 34 धावांची गरज असेल. वरही चेंडू असतील 8 चेंडू आणि 34 धावा. थोडं मागलं लक्ष असणार आहे. इथून पुढे वाटा थोड्याफार विजयाच्या पासून वंचित राहावं लागणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी ही धाव आणि विकेट घोषित करतात पंच. या ठिकाणी बाद घोषित करतात. गडी क्रमांक 2चं पतन झालंय. रोहित बॅक टू द पेव्हिलियन झालाय. रोहित जाण्यासाठी जातोय निखिल. तत्पुरी संधी देव्या डीजेला. कमॉन डीजे. दुसऱ्याला
दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख टाकलेला चेंडू आहे तितकाच सुरेख टोळून काढलाय. एकदा वाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु माझ्या मते एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागतायत. शतक देखील संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपत झालाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकायला झालं तर 6 चेंडूंमध्ये. खाली पडेल. संघाची धावसंख्या झाली आहे 23 धावा. 23 धावा झाल्यात. अजून जर जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू 32 धावा. सामोरे फलंदाज आपण पाहतोय रुपेश, नॉन स्ट्राईकला निखिल. 2 गाड्यांच्या बदल्यात 23 धावा धावफलकावरती लागल्यात. टाकलेला चेंडू तितका सुरेख टोळून काढला. या ठिकाणी 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नाहीये. चंद्रकांत वतीवरचं पहिलं संघातर्फे 3रं शेवटचं शतक घेऊन आलाय. जिंकण्यासाठी जर बघायला गेलं सुरेख जिता टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी पाहिला आदरणारा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. या ठिकाणी घाई मानावी लागेल कारण संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती येत आहेत. चंद्रकांत याचा पुढील चेंडू 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 4 चेंडू मध्ये बघायला गेलं तर अजून 29 धावांची गरज असेल. सुरेख टाकलेला चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय आणि 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. 27 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी परंतु या ठिकाणी रुपेश माघारी परतलाय. रुपेशच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. गडी क्रमांक 3चं पतन झालंय. गडी बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. रुपेश संधी देव्या डीजेला. कमॉन डीजे. नक्कीच आपण पाहतोय बॅट्समन कोण गेलाय नवीन रवींद्र मैदानामध्ये जातोय. चंद्रकांत याचं शेवटचं शतक. काहीसे चेंडू शिल्लक आहेत. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. चंद्रकांत कुठेतरी गोलंदाजी दिशा भरकटतोय. यानंतर होणारा सामना आहे श्री क्षेत्र गायमुख केणेश्वर विरुद्ध राज्य क्रिकेट संघ केणेश्वर. या दोन्ही संघांमध्ये सामना खेळला जाईल. दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच या ठिकाणी पिंपळे साहेब यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. किती जण आपण देखील चंद्रकांत याचं शेवटचं शतक. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना सुरेख टाकलेला चेंडू आहे. शुभम किती आहेत नक्कीच मित्रांनो आपण
नक्कीच आणि या ठिकाणी विजय संपादन केलाय. लगेचच मित्रांनो हिंसेबाई किनेश्वर कोणते